अध्यक्ष महोदय 2011 ला अध्यक्ष महोदय 2011 ला निवेदन करतो वरच्या सभागृहात ते कामकाज आहे थोडं. हा बंधू बाबा, सकाळपासून सगळे बंधू बाबाचीच वाट पाहत आहेत. ते त्या लोकांच्या पोटात शिरून चाललाय प्रयत्न. माननीय अध्यक्ष महोदय, दिनांक 29/12/2025 रोजी अशोक कुमार एकनाथ खरात या नावाने वावी पोलीस स्टेशन जिल्हा नाशिक येथे तक्रार दिली की आरोपी दिनेश मनाजी परब याने त्याचे मोबाईल क्रमांक 9822300383 यावरून व्हॉट्सॲप ॲप्लिकेशनद्वारे फिर्यादीचे मोबाईल क्रमांक 9322864449 वरील व्हॉट्सॲप ॲप्लिकेशनवर फिर्यादीचे व एका महिलेचे 4 व्ह्यू वन्स स्वरूपात फोटो प्रसारित करून सदरचे फोटो हे समाजात व्हायरल करण्याची धमकी देऊन ते व्हायरल न करण्यासाठी 5 कोटी रुपयाची खंडणी व्हॉट्सॲप कॉलद्वारे मागितली. सदरचे फोटो दिनेश परब याला राजेंद्र जासूद याने दिले आहेत याबाबतची तक्रार दिली होती. यावरून वावी पोलीस स्टेशन इथे गुन्हा रजिस्टर नंबर 468/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 308(2) सह माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 66(e)67(अ) प्रमाणे दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास हा गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांनी करून फिर्यादी अशोक कुमार खरात याचा मोबाईल सायबर विभागाकडून तपासणी केला, परंतु त्यात काही पुरावा आढळून आला नाही. तपास कामात फिर्यादी अशोक कुमार खरात दिनेश परब याचे सोबत केलेले व्हॉट्सॲप मेसेजेस व कॉल्सचे स्क्रीनशॉट तपासकामी हजर केले व ते जप्त केले आहेत. त्या अनुषंगाने फिर्यादीने सांगितलेल्या फिर्यादीबाबतचा पुरावा आढळून आला नाही. आरोपी दिनेश परब यास माननीय उच्च न्यायालयातून अंतरिम जामीन व राजेंद्र जासूद यास जिल्हा न्यायालय नाशिक येथून अटकपूर्व जामीन मंजूर आहे. नीरज जाधव याच्या सहभागाबद्दल आजपर्यंत तपासात पुरावा आढळून आला नाही. त्याच्या सहभागाबाबत तपास सुरू आहे. हा पहिला पार्ट आहे ज्यात त्यांनी तक्रार केली होती, ज्यातनं आपल्या लक्षात ही केस आली. 18/2/2026 रोजी शिर्डी येथे एका महिलेने तक्रार दिली की तिला नीरज जाधव या व्यक्तीने व्हॉट्सअपद्वारे तिचा AI जनरेटेड अश्लील फोटो शेअर केला व लगेच डिलीट केला व तो व्हायरल करण्याची धमकी दिली असा संशय व्यक्त केला. त्यावरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 131/226 BNS 351(2) सह IT ॲक्ट 66(e)67(अ) प्रमाणे नीरज जाधव यांचे विरुद्ध दाखल करण्यात आला.